शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते, सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक राहिलं ना. एतन्मतं समाधिष्ठ परमेण समाधिना, भवान कल्पविकल्पेषु न विमुह्यते कधीच. हा शेवटचा श्लोक राहिला होता म्हणायचा. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय, जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्म माया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमार्थाशी यावे श्रीपती. षष्ठात देवी प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोलिव इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्त लक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन. द्वादशोध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात. सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात. विभूती वर्णन षोडशी. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्तिज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्ययोग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदिला परमार्थ 28व्या माझे.
भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात श्रीकृष्णावतार भेट श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम. एक मिनटं. आज तिथीप्रमाणे श्रावण वद्य सप्तमी आहे, शके 1947, आणि रात्री 12 वाजायला 10-12 मिनटं कमी असताना अष्टमी लागते. त्यामुळे कृष्णजन्म आताच आहे. श्रावण वद्य अष्टमी कृष्णजन्म आहे. बुधवार रोहिणी नक्षत्र त्या काळामध्ये रात्री 12 वाजता भगवंताने आपला अवतार घेतला कृष्णजन्माचा. आता अनेक पुरावे दाखल करून त्यामध्ये त्यांच्या जन्माची तिथीसुद्धा आपल्याला उपलब्ध झाली आहे. मी नोकरीत असतानाच इंटरनेटवरनं ही काढली होती. ती पुन्हा आता उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे 18 जुलै इसवी सनापूर्वी 3228. भगवंताचं पूर्ण आयुष्य जे आहे ते 125 वर्ष 8 महिने आणि 7 दिवस असं होतं. आणि भगवंताने हा जो अवतार घेतला तो आजच्या दिवशी कृष्णाष्टमीच्या दिवशी. भगवंताने जी गीता सांगितली अर्जुनाला, त्या गीतेचं सुलभ मराठीमध्ये जे अर्थ सांगितलेला आहे तो आमच्या माऊलीने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि त्यांचासुद्धा जन्म आजच्याच याच दिवशी कृष्णाष्टमीच्या दिवशी झाला. त्याचप्रमाणे आज 15 ऑगस्ट 2025 19वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. आज सकाळी आपण सगळ्यांनी पंतप्रधान मोदींचं भाषणसुद्धा ऐकलं असेल. त्यामध्ये सुद्धा त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख खूप चांगल्या प्रकारे केला आहे. ज्याने ऐकलं नसेल त्याने पुन्हा एकदा ते ऐकावं. एक श्लोक आहे विष्णू पुराणामध्ये, अत्र जन्म सहस्राणाम सहस्रैरपि सत्तम कदाचित लभते जंतुर मानुष्यम पुण्यसंचयात. विष्णू पुराणात हा श्लोक आहे. अत्र जन्म सहस्राणाम, या ठिकाणी भारतवर्षामध्ये हजारो जीवांचे जन्म आत्तापर्यंत झाले आहेत आणि पुढेही होणार आहेत. सहस्रैरपि सत्तम. आता या हजारो जन्मांमधले सहस्रैरपि, हजारो म्हणजे काय, लाखो कोटीसुद्धा असतील, त्यापैकी काही मोजता येण्यासारखे हजारो जन्म आहेत. 1000 जन्म ते मात्र सत्तम म्हणजे त्यापेक्षा चांगल्या प्रकारचे जन्म झालेले आहेत. कदाचित लभते जंतुर, या सगळ्या आपल्या पूर्वपुण्याईने या भारतवर्षामध्ये मानवाचा जन्म होतो. तो सुद्धा बहुत कष्टाने आणि बहुत पूर्वीच्या सुकृताने भारत देशामध्ये जन्म प्राप्त होतो. जंतूर म्हणजे अगदी जीवजंतू म्हणल्यासारखं, जे डोळ्यालासुद्धा दिसत नाही त्यालाही जंतू म्हणले. आणि ते सुद्धा आपलं एक 84 लक्ष योनीमधली एक योनी असू शकते. पर मनुष्यम पूर्वसंचयात, पण या भारतवर्षामध्ये मनुष्य जन्म मिळणं हे मात्र पुण्यसंचयाचं हे कृत्य आहे. पुण्यसंचयानेच ते प्राप्त होतं. या कृष्णाष्टमी, ज्ञानेश्वर जयंती, त्याचप्रमाणे आज योगी अरविंद घोष यांचासुद्धा जन्म आहे. 15 ऑगस्ट सन 1872. त्यांना त्या काळामध्ये विचारलं होतं की भारत स्वतंत्र केव्हा होईल. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ 1872 ते 1950. तेव्हा त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, मी जेव्हा जन्मलो त्याच दिवशी भारत स्वतंत्र होणार. पॉंडेचेरी येथे त्यांचा आश्रम आहे. खूप सुंदर असा आश्रम आहे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. IAS सारखी परीक्षा, ICSची परीक्षा त्यांनी लंडनहून प्राप्त केली. आता परीक्षा पास झाल्यावर इंग्रजांची नोकरी करावी लागेल या एका उद्देशाने शेवटच्या परीक्षेमध्ये, म्हणजे जी परीक्षा तशी फार महत्त्वाची नव्हती, घोड्यावरची सवारी जी आहे त्याच्यामध्ये कौशल्य दाखवायचं होतं, आणि ते त्यांना समजल्यामुळे त्यांनी त्यामध्ये थोडीशी चूक केली आणि त्यामुळे त्यांना ती नोकरी काही मिळाली नाही. पण ICSची पदवी मात्र मिळाली आणि पुढे ते परमार्थ स्वरूपामध्ये आले आणि परमार्थामध्ये एक मोठं स्थान त्यांनी प्राप्त केलं. या सगळ्यांचा आज उल्लेख करून त्यांच्या ठिकाणी आपण नम्र भाव व्यक्त करूया आणि आपल्या आजच्या
अध्यायाकडे वळूया. आत्ताच आपल्या 19व्या अध्यायामध्ये एक विषय झाला. आजचा अध्यायाचा विषय म्हणजे तत्वांची संख्या, प्रकृती, पुरुष, विवेक. आता विवेक म्हणजे आपल्याला माहिती आहे, समर्थांनी जवळपास 400-500 ओव्यांमध्ये विवेक शब्द आपल्या श्री ग्रंथराज दासबोधामध्ये वापरलेला आहे. विवेकाचं महत्त्व, विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. आता 19व्या अध्यायामध्ये एक श्लोक झाला, भगवंताचा श्लोक आहे. नैवेकादश पंचत्रीन भावान भूतेषु येन वै इक्षेताथैकमप्येषु तज्ज्ञानम मम निश्चितम. भगवंत सांगतात, त्या उद्धवाने प्रश्न विचारला त्यावरून सांगतात की ज्या ज्ञानाने पुरुष, प्रकृती, महत्त्वत्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा, म्हणजे ही म्हणून किती 9 तत्त्व झाली. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, असं म्हणून 11 झाली. त्याचप्रमाणे पंचमहाभूते आणि 3 गुण मिळून 18 प्रकृती झाली. अशी ही 28 तत्त्वे जी आहेत ती या सर्व कार्यामध्ये आहेत. आणि तसेच या सर्वांमध्ये परमतत्व, परमात्मा व्यापून आहे आणि त्यालाच परोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. हे माझं निश्चित मत आहे, असं 11व्या स्कंदामध्ये 19व्या अध्यायामध्ये भगवंतांनी तत्त्वाचं विवेचन थोडक्यामध्ये केलं. पण त्यामुळे उद्धवांचं काही अजून समाधान झालं नाही, म्हणून उद्धव अजून प्रश्न विचारत आहेत. उद्धव म्हणतात की तत्वांची संख्या ऋषींनी किती सांगितली आहे. आता असं आहे की एखाद्याच झाडाचं एक उदाहरण म्हणून घेऊ आपण. 4 बिया दिल्या, 4 लोकांना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे बिया तुम्ही पेरा. त्याने पेरल्या. आता पेरल्यानंतर त्यामधनं जे वृक्ष निर्माण झाले त्याबद्दल प्रश्न विचारला की या जे बिया मी दिल्या त्या सगळ्या सारख्याच होत्या, मग तुमच्या वृक्षाला फांद्या किती? मग कोणी म्हणतो आमच्या ह्याला 4 आहेत, दुसरं म्हणतो आमच्या ह्याला 8 आहेत. वृक्षाची उंची किती? तीसुद्धा वेगवेगळी आहे. असं जसं प्रत्येकाचा अनुभव जसा असेल त्याप्रमाणे तो निश्चितपणे आपला अनुभव सांगतो. तसंच या ठिकाणी कोणी म्हणतं की 9 संख्या ही तत्वांची आहे, कोणी म्हणतं 11 आहे, कोणी म्हणतं 5 आहे, कोणी म्हणतं 3 आहे. असं सगळं करत एक 28 तत्त्व झाले. कोणी 28च्या ऐवजी 26च म्हणतात, कोणी 25 सांगतात, कोणी 7 सांगतात, कोणी 9 म्हणतात, कोणी तर 6 सांगतात, कोणी 11 म्हणतात, कोणी 17 म्हणतात, काहीजण तर 16सुद्धा सांगतात, 13सुद्धा सांगतात. केचित षड्विंशती प्राहुरपरे पंचाविंशतम सप्तैके नवषट सप्तैके, म्हणजे 21 किंवा 9 किंवा षट अशी संख्या सांगतात. आता इतकी वेगवेगळी संख्या ऋषी कशी काय सांगतात असा प्रश्न या ठिकाणी विचारला आणि मग तुम्ही आम्हाला हे सगळं समजावून सांगावं. भगवंत सांगतात त्यामध्ये, याविषयी वेद जाणणारे जे काही सांगतात तेच खरे प्रमाण आहे. आपल्या साधना पंचकममध्ये एक श्लोक येतो, त्यामध्ये भगवान आदिशंकराचार्य म्हणतात, जेव्हा वादाचा विषय येतो, हे बरोबर का ते बरोबर असं जेव्हा येतं तेव्हा प्रमाण हे वेदांत जे आहे ते वेदांत प्रमाण हे मुख्य आहे. त्यामुळे वेद जे सांगतात ते सगळ्यांनी गृहीत धरलं पाहिजे. आता भगवंत सांगतात, नैतद एवं यथा तथ्य तम यदहम वच्मि तत्तथा एवं विवदता हेतुम शक्तयो मे दुरत्यया. की तुम्ही जे म्हणतात ते बरोबर नाही, पण मी जे सांगतो तेच बरोबर आहे, अशा प्रकारचा वाद नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. इथून एका गावाचं अंतर किती असेल? एक म्हणतो नाही 100 किलोमीटर, नाही 100 शक्यच नाही, मी तर 3दा जाऊन आलो, 90च किलोमीटर आहे. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. आम्हाला 10 मिनटं लागले, तुम्हाला 2 दिवस कसे लागले, असं म्हणून प्रत्येकाचा जे अंदाज असतो तो वेगवेगळा असतो. तसं या तत्वांची संख्या अनेक ऋषींनी वेगवेगळ्या पद्धतीने ती मोजलेली आहे. यासा व्यतिकरादासीत विकल्पो वदताम पदम. त्या शक्तींच्या क्षोभामुळे, म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असणाऱ्या सत्वगुणाच्या क्षोभामुळे आणि केवळ नामरूपात्मक जे मिथ्या प्रपंच उभा राहिलेला आहे असं भगवंत सांगतात. आणि त्यामध्ये जेव्हा इंद्रिय आपल्या ताब्यात येतात आणि चित्त शांत होतं तेव्हा मात्र भेदबुद्धी नाहीशी होते आणि मग म्हणतात तत्व काहीच नाही, एकतत्व हरी. जसा अभंग आहे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा तसा. आणि मग म्हणतात जेव्हा ही तत्त्व एकमेकात मिसळतात, जेव्हा तत्त्व वेगवेगळी असतात तेव्हा संख्या मोठी असते,
पण तीच तत्त्व एकमेकात मिसळली म्हणजे ती संख्या कमी होती आणि त्यामुळे अनेक ऋषींनी अनेक प्रकारे तत्त्वांची संख्या सांगितलेली आहे. आता ह्या तत्त्वांच्याबद्दल थोडासा विचार करू. इथे एक श्लोक येतो आणि त्याचा अर्थ असा की एखादं तत्त्व जेव्हा समजावून सांगायचं असेल किंवा एखादी गोष्ट घटना समोर झाली तर त्याचं कारण काय, त्या कारणाकडे आधी लक्ष जातं आणि कारणापासून कार्य तयार झालं. जसं माती आहे, माती एक तत्त्व आहे आणि मातीपासून घट निर्माण झाले. आता माती एक असली पण घट मात्र एकच असेल असं सांगता येत नाही. प्रत्येक कुंभाराचं चाक, त्याचं वय, त्याचं म्हणजे कौशल्य या सगळ्यांवरून तो एका दिवसात किती घट निर्माण करतो, ते घट एकाच प्रकारचे आहेत का वेगवेगळे आहेत, असा सगळा वादाचा विषय असतो. त्याचप्रमाणे इथे आमच्या मुक्ताबाईंनीसुद्धा एक सुंदर अभंग दिला आहे. मला नेहमीच आवडतो तो अभंग. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. परब्रह्म जे आहेत, परब्रह्माचं तत्त्व आहे, ते जगामध्ये उघडपणाने आपल्याला दिसतं. पण अज्ञानामुळे त्याला आपण जाणू शकत नाही. पुढे त्या म्हणतात, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना भिंती, परळ आणि सुगडे. एकची माती, त्याच मातीपासून भिंती होतात, त्याच मातीपासून घरं बांधल्या जातात, त्याच मातीपासून घट निर्माण होतात, परळ आणि सुगडे. हे सगळं आपल्याला माहितीच्या गोष्टी. आता दिवाळीमध्ये वगैरे आपण नेहमीच या गोष्टी वापरतो. त्याचा आकार, त्याचं रूप, त्याचं नाव सगळं वेगवेगळं असतं, पण माती मात्र ते एकच तत्त्व असतं. तसं परमतत्त्व हे एकच आहे आणि एकस्मिन् अपि दृश्यन्ते प्रविष्टानितराणि च. आता याच्यामध्ये कार्य आणि कारण. माती हे काय आहे? कारण आहे आणि कार्य जे घट, परळ, सुगडे हे सगळे आहेत. त्यामुळे कार्य आणि कारण यांचा जर विचार केला किंवा दुसरीकडे आपण सोनाराचं उदाहरण घेतलं की सोनं एकच आहे, त्यापासून अनेक अलंकार निर्माण झाले. त्या अनेक अलंकारांना रूप आहे, त्यांचं नाम आहे, पण अस्ति भाती प्रिय सच्चिद आणि आनंद हे मात्र एकच स्वरूप आहे. त्याप्रमाणे इथे म्हणतात, जीव अनादिकालापासून अविद्येने युक्त असल्यामुळे हा जीव किंवा आपण किंवा जो परमेश्वरापासून वेगळा झाला, ज्याने शरीर प्राप्त केलं, त्या शरीरामध्ये भगवंताचा प्रवेश झाला आणि त्यामुळे जीव आपल्याला अनेक रूपाने भासू लागले. पण त्यामध्ये पुन्हा अज्ञानाचाही प्रवेश झाला आणि अज्ञान असल्यामुळे तो खऱ्या भगवंताला जाणू शकत नाही. म्हणून त्याला आत्मज्ञान करून घेण्यासाठी कोणाचं तरी शरण जावं लागतं आणि ते शरण जाण्याचं ठिकाण म्हणजे आपले आपले सद्गुरू आहेत आणि त्या सद्गुरूंच्या ठिकाणी शरण गेल्यामुळे खरं आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि मग हा जो भ्रम आहे तत्त्वांचा त्याचा निराश सहजपणे होतो. आता या ठिकाणी सांगतात की या शरीरामध्ये जीव आणि ईश्वरामध्ये किंचितही भेद नाही. पंचमहाभूतात्मक शरीर आहे, अष्टधा प्रकृती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि सत्वगुण, रजगुण, तमोगुण आहे. आता भेद कशामुळे झाला? सत्वगुण ज्याच्यामध्ये जास्त आहेत त्याच्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी दिसतात, रजोगुण आहे त्याला वेगळ्या गोष्टी दिसतात आणि तमोगुणाचा जो असतो जीव, माणूस, त्याचं प्रगटीकरण हे वेगळ्या प्रकारे होत असतं. गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये अशा प्रकारचा श्लोकसुद्धा आहे. यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांसी राजसाः प्रेतान भूतगणाश्चैव तामसाः जना यजन्ते तामसाः जनाः. 3 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. यजन्ते सात्विका देवान, ज्याच्या ठिकाणी सत्वगुणाचं आधिक्य आहे तो जीव, तो माणूस स्वतः भगवंताची पूजा करतो. भगवंताच्या सगुण पूजेमध्ये, सगुणाच्या आराधनेमध्ये, सगुणाच्या ठिकाणी आपली सेवा तो अर्पण करतो. जो रजोगुणी स्वभावाचा आहे तो सुद्धा सगुणाच्या ठिकाणी ते सगळं अर्पण करतो, पण त्याबरोबर त्याच्यामध्ये म्हणजे देवताला प्रमुख मानतो आणि त्याचबरोबर राक्षसाला सुद्धा प्रमुख मानतो. आता तो नेहमीच सगुणाची, भगवंताच्या मूर्तीची पूजा करेल असं नाही, पण राक्षसी वृत्तीचा किंवा राक्षसी प्रभाव ज्यांच्यावर जास्त आहे अशासुद्धा काही जणांचा तो भक्त होऊन राहतो. पण जो तमोगुण आहे त्याचा तिसराच प्रकार आहे, तो मात्र भूतमात्रांवर, ज्यांना देह नाही पण जे त्यांचं कार्य आपल्याला दिसून येतं, ते तमोगुणी लोक जे आहेत ते त्यांचं यजन करतात, त्यांची पूजा करतात, असा तो श्लोक आहे. तसं आता या ठिकाणी म्हणतात,
प्रकृतिर्गुणसाम्य वै प्रकृतेनात्मनो गुणाः रजस्तम इति स्थिती उत्पत्ती आणि अंत हेतवे. 3 गुण जे आहेत सत्व रजतम ह्याचं समानत्व जेव्हा प्राप्त झालं तेव्हा ते प्रकृतीचं स्वरूप आहे. मग त्यामधलं सत्व रजतम हे जे 3 गुण आहेत ते मात्र प्रकृतीचे आहेत. आता 2 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, पुरुष आणि प्रकृती. आता पुरुष म्हणजे काय आणि प्रकृती म्हणजे काय हे थोडंसं आपण विचार करूया. पुरुष प्रकृती किंवा त्याच्यामध्ये आपल्याला ग्रंथराज दासबोधामध्ये 17वा दशक जो आहे तो पुरुष प्रकृती नावाने तो 17वा दशक आहे. त्यामध्ये म्हणतात की जगाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय यांनासुद्धा कारणं तेच आहेत. आता सत्वगुण जे आहे त्या सत्वगुणाने काय प्राप्त होतं? ज्ञान प्राप्त होतं. आता सत्वगुणाने जे ज्ञान प्राप्त होतं ते लौकिक ज्ञान असेल ते अलौकिकसुद्धा असेल, पण ते सत्वगुणानेच प्राप्त होतं. सत्वगुणी माणसाला त्याची बुद्धी पण चांगली असते. शाळेमध्ये, वर्गामध्ये, कुठल्या एखाद्या नोकरीमध्ये तो चांगल्या प्रकारे प्रभाव दाखवू शकतो. पण तेच सत्वगुण त्याने जे भगवंताकडे वळवले तर त्याला भगवंताचं ज्ञान हळूहळू प्राप्त होतं. आणि ते सुद्धा 2 गोष्टी आहेत. एक तर भगवंताची कृपा, आणि भगवंताची कृपा झाली म्हणून गुरुचं त्यांना मार्गदर्शन मिळतं, आणि गुरुकृपा झाली म्हणून त्यांना भगवंताचं दर्शन होतं. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकात एक मिसळलेल्या आहेत. आता जो रजोगुणी आहे तो मात्र कर्मावरच जास्त विश्वास ठेवतो. सत्वगुणी जो आहे तो गाडी आली की त्या गाडीमध्ये जाऊन बसतो आणि प्रवास करतो, सत्वगुणी माणूस. आता जो रजोगुणी आहे तो मात्र त्यातल्या त्यात चांगला डब्बा, त्यातल्या त्यात जिथे गर्दी कमी असेल अशा सगळ्या गोष्टी पाहून त्या डब्यामध्ये तो चढतो. आता तमोगुणी जो आहे तो मात्र त्या स्टेशनवर गाडी येईपर्यंतसुद्धा भांडत असतो आणि गाडीमध्ये बसल्यानंतरसुद्धा तो भांडत असतो, कारण त्याचं लक्ष वेगळंच असतं, त्याच्यामध्ये राक्षसी स्वभाव असतो. आणि म्हणून सत्वं ज्ञानं रजः कर्म तमो अज्ञानम इहोच्यते गुणव्यतिक्रः काल स्वभाव सूत्रमेव च. सत्वगुण हे ज्ञानाने प्रधान असतं, रजोगुण हे कर्माचं प्राधान्य त्या ठिकाणी आहे, आणि तमोगुणाच्या ठिकाणी अज्ञान असतं. आणि आता हे तिन्ही गुण असे आहेत की एक गुण वाढीस लागला की दुसरे 2 गुण कमी होतात. आणि या गुणामध्ये क्षोभ उत्पन्न करणारा कोण आहे? तर तो काळ आहे. आणि हे सूत्र म्हणजे महत्त्वाचा स्वभाव आहे असं या ठिकाणी सांगितलं. आता पुरुष प्रकृती म्हणजे प्रकृती पुरुष योग जो आहे त्याबद्दल सांगतात पुढच्या याच्यामध्ये. पुरुष प्रकृती, महत्त्व आणि अहंकार म्हणजे या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? पुरुष म्हणजे मुख्य पुरुष महानारायण हे जे भगवंत आहेत त्यांच्या ठिकाणी स्फुरण झालं, मी एक आहे, आता मला बहु झालं पाहिजे. आता हे स्फुरण कशामुळे होतं? ते वायुरूपाने होतं. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश म्हणजे काहीच नाही, वायू म्हणजे थोडंफार दिसायला लागतं, काहीतरी वेगळं आहे असं वाटतं, आणि त्या वायूच्या कारणाने आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. भगवंताच्या मनामध्ये जसं मी बहुरूपाने या ठिकाणी नटलं पाहिजे असं वाटतं, तसं माणसाच्या मनामध्ये सुद्धा मी एकटाच आहे, मला आता काहीतरी करून दुसरं निर्माण केलं पाहिजे. म्हणून तो बसल्या बसल्या काही ना काही उद्योग करून दुसरी प्रकृती निर्माण करतो. आता जे मानवाने निर्माण केलं ते त्याने निर्माण केलं, ते आजपासून अस्तित्वात आलं, आणि म्हणून ते जोपर्यंत आहे तो पण राहणार आणि नंतर ते नष्ट होणार. यालाच आपण म्हणतो की यदृष्टम तद नष्टम. आता पुढे सांगतात की आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी म्हणजे ही 9 आणि सुरुवातीचे पुरुष प्रकृती, महत्त्व आणि अहंकार असे 5 आणि 4 9 तत्त्व मी पूर्वी सांगितले. आता यामध्ये ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचविषय याबद्दलचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी श्री ग्रंथराज दासबोधाचे आपण अभ्यासक असल्यामुळे या सगळ्या आपल्याला माहिती आहे. ज्ञानेंद्रिय कोणते? कान, त्वचा, डोळे, नाक, कान हे 5 ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय, वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिय. त्यानंतर पंचतन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता यामध्ये विशिष्ट कोणाचं आहे? विशेष काय आहे? तर मन. हे मन जे आहे ते ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या दोनांचा संयोग होऊन ते मन तयार झालं. त्याला 11वं इंद्रिय असं म्हणलेलं आहे. मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थाने कर्षती. हे 11वं इंद्रिय म्हणजे मन कशामुळे? ते कर्मेंद्रियाचा प्रभाव
आणि ज्ञानेंद्रियाचा प्रभाव हा मनामुळे झाला. आता 11 इंद्रियाने पंचमहाभूतं आणि हे या सगळ्या सृष्टीच्या कार्यासाठी जबाबदार आहेत आणि कारण म्हणजे महत्त्व इत्यादी आहेत. त्यांच्या रूपाने ही सृष्टी निर्माण झाली. आता यामध्ये अनेक प्रकारची तत्त्वं सांगितलेली आहेत. हा विषय अवघड आहे तसा पाहिलं तर, आणि एका 50 मिनिटामध्ये हे सगळं सांगणं पण अवघड आहे. पण अनेक ग्रंथाचे वाचन झालं की मग हळूहळू हा विषय कळायला लागतो आणि मला हा कळालाच पाहिजे असा आग्रह न ठेवता आपलं वाचन मात्र चालू ठेवलं पाहिजे. जशी एखादी पाण्याची धार जी आहे ती दगडावर जेव्हा पडत असते, त्या धारेने तो दगड फुटणार नाही, पण अखंडपणे ती धार जेव्हा येईल तेव्हा तो दगडाचे 2 तुकडे होतात. हे जसं आहे तसं प्रयत्न जे आहे, माणसाने प्रयत्न करत गेलं की अवघड गोष्टीसुद्धा सोप्या व्हायला लागतात. पण हा अध्याय किंवा कुठलीही गोष्ट वाचत असताना आधीच पडलेली धास्ती मग कार्यभाग होय नास्ते, या कारणे समस्ती बुद्धी शोधावी, समर्थ आपल्याला सांगतात. कार्याचा आरंभ होण्याच्या पूर्वीच त्याची धास्ती जर माणसाला लागली तर त्या धास्तीमुळे जे चांगलं होणार असतं ते सुद्धा तो करू शकत नाही. आता पुढे सांगतात, सप्तैव धातव इति तत्रार्थाः पंचखादयः. काही तत्वांची संख्या 7 मानतात. त्यांच्या विचारसरणीप्रमाणे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आहेत. 6वा जो आहे तो जीव आहे आणि 7वा जो आहे परमात्मा. आता ही 7 तत्त्व झाले. आता याच 7 तत्त्वांची कोणीतरी म्हणतं 6च तत्त्व आहे. कारण हा जीव जो आहे आणि परमात्मा आहे हे काही 2 नाही. कारण त्याच परमात्म्याने या ठिकाणी प्रवेश केल्यामुळे जीव म्हणजे त्याला आपण जीवात्मा म्हणतो. एक देहात्मा आणि दुसरा जीवात्मा. देहात्मा हा पंचभूतात्मक आहे आणि जीवात्मा जो आहे तो परमेश्वराचाच अंश असल्यामुळे त्याचे गुण त्याच्या ठिकाणी आहेत. परमेश्वराचे गुण म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असणे आणि माणसाचे गुण म्हणजे सत्य, म्हणजे सच्चित आणि आनंदाच्या रूपाने. सत म्हणजे मी चिरकाळ टिकला पाहिजे, मला मृत्यू येऊ नये, माझा जन्म झाला पाहिजे पण मृत्यू मात्र येऊ नये. ही जे अखंडपणे जिवंत राहण्याची जी इच्छा आहे ती त्या सत्स्वरूपापासून आलेली आहे. त्याचप्रमाणे चित आणि आनंद. कोणालाही दुःख नको असतं, पण मला दुःख नको, मला आनंदही नको असे म्हणणारे फार कमी असतात. ते संत सत्पुरुषच असतात. कारण हे आनंद दुःख जे आहे ते आज आहेत आणि उद्या नाही असं त्यांचं स्वरूप आहे. पण महत्त्व परमेश्वराचं जे तत्त्व आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुन्हा काही ठिकाणी आत्म्यापासून तेज, जल आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली असं म्हटलं आहे. म्हणजे आता इथे तेज, जल, पृथ्वी आणि आत्मा म्हणजे पुन्हा 4च तत्त्व झाले. अशा प्रकारे या सगळ्या तत्त्वांची संख्या सांगताना कोणी 16 म्हणतात, कोणी 13 म्हणतात, कोणी 5 म्हणतात, कोणी 11 म्हणतात. अशा प्रकारे सगळी तत्त्वं सांगितलेली आहेत. आता या ठिकाणी ऋषीने अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीने तत्त्वांची गणना केली अनेक ऋषीने. आता भगवंत सांगतात या सगळ्यांचे म्हणणे युक्तिसंगत आहे. प्रत्येकाला विचारलं की तो त्याचं बरोबर आर्ग्युमेंटसुद्धा देतो, त्याचं काय म्हणतात एव्हिडन्ससुद्धा देतो आणि ऐकणाऱ्याला ते बरोबरच वाटतं. आपल्या ग्रंथराज दासबोधाकडे जर पाहिलं 16व्या दशकात आपण वाचला त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचं सगळ्यांचं विवेचन समर्थाने खूप उत्तम प्रकारे केलं आहे. ज्यावेळेस पृथ्वी स्तवन हा समास आपण वाचतो तेव्हा सगळं वाचल्यानंतर असं वाटतं की नाही पृथ्वीच फार महत्त्वाचं तत्त्व आहे. वायुस्तवन वाचलं की असं वाटतं नाही वायूच महत्त्वाचं तत्त्व आहे. तसं 5ही या महाभूतांचं स्तवन जेव्हा समर्थ करतात तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटतं की हेच तत्त्व महत्त्वाचं आहे. आणि षष्टम किंचिन न दृश्यते असा सुद्धा एक श्लोक आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थाने वेद उपनिषदांमधून घेतलेला आहे. पंचतत्वच असतात. षष्टम किंचिन न दृश्यते. आता आपण विज्ञानाचा जर विचार केला तर पिरियडिक टेबल असतं. जेव्हा आम्ही शिकलो तेव्हा 92 एलिमेंट्स होते, नंतर 102 झाले, आता काहीतरी 118-19 एलिमेंट्स आहेत. म्हणजे नवीन नवीन धातू निर्माण होत आहेत. निर्माण होत आहेत म्हणण्यापेक्षा जे आपण विसरून गेलो, ज्यांच्याकडे आपलं लक्ष नव्हतं त्याच्याकडे आता वैज्ञानिकांचं लक्ष गेलं आणि ते म्हणतात की हा धातू आज आम्हाला पहिल्यांदा सापडला. त्याला रिसर्च म्हणतो. सर्च आणि रिसर्च दोघांमधला फरक तो लक्षात घ्या. तसं या ठिकाणी आपल्या कृपेने जीवांना ज्ञान प्राप्त होतं. आता ही गोष्ट फार महत्त्वाची. हा जो श्लोक आहे तत्त्वज्ञानम ही जीवानां प्रमोशस अत्यत्र शक्तितः
त्वमेव ह्यात्मया मायाया गतिं वेत्थ न चापरः. हा श्लोक महत्त्वाचा आहे. आपल्याच कृपेने जीवांना ज्ञान प्राप्त होते आणि आपल्याच अविद्याशक्तीने त्या ज्ञानाचा नाश होतो. म्हणजे पहा, म्हणजे तुम्ही काहीही करा, भगवंताचं म्हणणं तुमच्याजवळ जे काही आहे ते सगळं माझ्यामुळे तुम्हाला प्राप्त झालं आहे. ते ज्ञान असेल तरी माझ्यामुळेच आहे आणि ते अज्ञान असेल ते सुद्धा माझ्यामुळेच आहे. आता जीवाला अज्ञान का प्राप्त झालं? तुमच्या पूर्वकर्मानुसार. एखाद्या यात्रेला जेव्हा बस जाते तेव्हा भगवंत म्हणतात त्यांचं पूर्वसुकृत चांगलं होतं म्हणून ते वाचले. आणि जेव्हा त्यामधले काही जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात तेव्हा ते म्हणतात ते त्यांच्या कर्मामुळे मृत्युमुखी पडले. म्हणजे हा जो परिणाम आहे दोन्ही गोष्टींचा, चांगला असो किंवा वाईट असो, तो तुमच्यामुळे आहे. पण मी मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करीत नाही. भगवान श्रीकृष्णाची आज जयंती आहे. भगवंताचे जे पहिले 6 जे भाऊ होते, जे कारागृहामध्ये ज्यांचा जन्म झाला, लहान लहान काय एक दिवस पण नाही, पण कंसाला ती माहिती कळाल्याबरोबर कंसाने येऊन त्या छोट्याशा बालकांना त्या कारागृहाच्या भिंतीवर आपटून मारलेलं आहे. त्यांची नावंसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. ही आपल्यावर भगवंताची, व्यास महर्षीची आणि ही जी परंपरा आजपर्यंत आपल्यापर्यंत आली त्या प्रत्येक प्रवचनकारांची, कीर्तनकारांची ही कृपाच आहे. पण आपण ते वाचलंच नाही तर मग आपण अज्ञानामध्येच आनंद मानणार आहोत. आता जे विभूती सांगितल्या आहेत त्या विभूतींचा थोडा विचार करू. त्वमेव ह्यात्मया मायाया. आता जुगार वाईट आहे हे आहे, पण जेव्हा विभूती योग आपण पाहतो त्यामध्ये सुद्धा भगवंताची विभूती आहे. कारण त्यामध्ये जुगार असो कुठलाही खेळ असो, त्यामध्ये जिंकणं हा जो भाव आहे त्या स्पर्धकाचा, तो भाव जिंकणं म्हणजे मी आहे. कारण ते प्रत्येकाच्या ठिकाणी वर्षानुवर्ष चालत राहणार. म्हणजे तो वाईट असला तरी तीसुद्धा माझीच विभूती आहे. प्रकृती पुरुषश्चेती विकल्प पुरुषर्षभा एष वैकारिक सर्व गुणव्यतिकरात्मकः. प्रकृती आणि पुरुष. आता प्रकृतीपासून काय निर्माण झालं तर आत्मा, आणि प्रकृतीपासून शरीर निर्माण झालं, आणि पुरुष जो आहे तो आत्मतत्व आहे आपल्यामध्ये असणारा. आणि अगदी थेट मुळापर्यंत गेलं तर मुळामध्ये फक्त एक भगवंत आहेत, नारायण आहेत. ते सगळे अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत सदसत्परम पश्चादहम यदैतच यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. यो वशिष्येत म्हणजे यो अवशिष्येत, म्हणजे या पृथ्वीमध्ये जेव्हा सगळं प्रलय झाला आणि पुन्हा निर्मिती झाली तेव्हा मी होतो. आणि हा एवढा कल्पांताचे सगळी वर्ष होत असतात तेव्हासुद्धा मीच असतो. आणि जेव्हा सगळं लयाला जातं तेव्हासुद्धा मीच शिल्लक असतो. हे जे भगवंताचं रूप आहे ते म्हणजे मुळामधला पुरुषाचं कार्य. आणि त्याने ज्याची साथ घेतली प्रकृती, त्या प्रकृतीच्या आधाराने तो ही सगळी सृष्टी निर्माण करू शकला. म्हणून लक्ष्मी आणि व्यंकटेश, लक्ष्मी आणि नारायण म्हणून आपण श्री नारायण, श्रीकृष्ण, श्रीराम, श्री म्हणजे त्या शक्तीसहित असणारं भगवंताचं ते रूप. त्यामुळे श्री असेल तरच ते रूप त्या ठिकाणी काम करू शकेल, त्याचा परिणाम दिसू शकतो आणि सृष्टी निर्माण होऊ शकते. आता या ठिकाणी पुन्हा छानपैकी एक श्लोक आलेला आहे. दृग्रूपमार्कम व पुरत्र रंध्रे हे परस्परम सिद्ध्यती यः स्वतः खे. जसा डोळा आहे, आता डोळ्याबद्दलचं सांगितलं. समर्थांच्या दासबोधामध्ये आपल्या सूर्याचे अधिष्ठान डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्यावीण. जेव्हा संस्कृत श्लोक वाचायला खूप अवघड वाटतात तेव्हा दासबोध काढावा. दासबोधामध्ये त्याचं कुठे ना कुठे त्याचं प्रतिबिंब आपल्याला जरूर सापडेल. कारण नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित कोणत्या गीतांचा मी आधार घेतला ते सुद्धा सांगतात. आणि मग वेद आणि उपनिषद यांचासुद्धा मी आधार घेतला. आता हे जे रूप आहे या ठिकाणचं डोळ्याबद्दल ते सांगतात, ते समजण्यासाठी आपण दासबोधाचा आधार घेऊया. सूर्याचे अधिष्ठान डोळे. आता विराट स्वरूपाच्या ठिकाणी जर पाहिलं ते जे 2 डोळे आहेत ते विराटाचे चंद्र आणि सूर्य आहेत. सूर्याचे अधिष्ठान डोळे आणि डोळे नसतात सर्व आंधळे. आता आपण पाहतो काही जणांना
डोळे असतात तुमच्या आमच्यासारखेच असतात, तरी त्यांना काही दिसत नाही. डोळे नसता आंधळे आणि या कारणे काहीच न चले सूर्याविणं. म्हणजे डोळे हे मुख्य तत्त्व आहे. डोळा हा अध्यात्माचं स्वरूप आहे आणि त्या डोळ्यांनी जे कार्य करायचं, जे पाहायचं ते रूप आहे. आता माझ्या डोळ्यांनी मी समोरची गोष्टच पाहू शकतो, त्याला रूप आहे आणि ते रूप कसं आहे काय नाही ते मला त्या डोळ्यामुळे दिसतं. पण आता डोळ्याच्या मागे असणारा जी देवता आहे ती म्हणजे सूर्य. म्हणजे डोळ्याचा आधिदैव म्हणजे सूर्य, डोळ्याचा आधिभूत म्हणजे रूप, आध्यात्मिक म्हणजे डोळा. म्हणजे पुन्हा हे त्रिविध ताप जे आहेत ते स्पष्टपणे लक्षात घ्या. आध्यात्मिक म्हणजे आपल्या शरीराशी संबंधित, त्यामध्ये जर काही बिघाड झाली तो आध्यात्मिक ताप झाला. आधिभौतिक म्हणजे आपल्या बाजूचं मी सोडून सगळं जे आहे ते, आणि त्याच्यापासून जो त्रास होतो त्याला आधिभौतिक ताप. आणि आधिदैविक म्हणजे माझ्या ठिकाणी असणारं प्रत्येक इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय याच्या ठिकाणी असणारं जे देवाचं तत्त्व आहे, ज्याच्यामुळे मला हा जन्म मिळाला, म्हणजे पूर्वजन्माचं माझं सुकृत, चांगल्या गोष्टी असेल किंवा वाईट गोष्टी असेल, त्यामुळे मला जे भोगावं लागतं ते त्याला सगळ्यांना आधिदैव असं म्हणतात. तर मग डोळे हे अध्यात्म आहे, रूप हे आधिभौतिक आहे आणि सूर्य हे त्याचं आधिदैविक आहे, सूर्याचं अधिष्ठान आहे. म्हणाला अंध कवित्वे करीती तरी हेही सूर्याचीच गती. आता अंध आहेत, अंध असणारे कवित्व करतात. आता त्यांना हे कवित्व कसं सुचलं, तर त्यांच्या ठिकाणी सुद्धा सूर्य हे तत्त्व आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा सूर्य भगवानाचं अस्तित्व आहे, म्हणून त्यांच्या बुद्धीमध्ये त्या गोष्टी आल्या आणि त्याने त्या कागदावर लिहून काढल्या डोळे नसताना. आता असे उदाहरणं आहेत का? आमचे ज्ञानेश्वर महाराजांच्या कन्या असं स्वतःला म्हणणारे गुलाबराव महाराज, ज्ञानेश्वर कन्या. आणि असे अनेक संत आहेत की ज्यांना डोळे नाही. आता या गुलाबराव महाराजांनी 132 ग्रंथ लिहिलेले आहेत. एकदा गीता जयंतीच्या वेळेस त्या ठिकाणी प्रवचनासाठी मला जाण्याचा योग आला. खूप चांगल्या प्रकारचं 7 दिवसाचं आयोजन त्या ठिकाणी होत असतं आणि त्यांची जी लायब्ररी वगैरे आहे, पुस्तकाचं जे दुकान आहे, त्यामध्ये मी जेव्हा मला त्या ठिकाणी नेलं सगळं दाखवायला, तेव्हा ते काही पुस्तकं मला जे नव्हते माझ्याकडे नसले, मी म्हटलं ही पुस्तकं मला पाहिजेत आणि मग ती पुस्तकं घेतली. त्याचे पैसे मात्र त्यांनी घेतले नाही, की हा प्रचार आहे, तुमच्या प्रवचनातून महाराजांच्या पुस्तकांचा प्रचार होत असेल तर त्याचं मूल्य आम्हाला नको, असं म्हणून त्याने ते मूल्यसुद्धा घेतलं नाही. आता या ठिकाणी आपली सेवा जी आहे ती परमेश्वराच्या चरणी अर्पण होत आहे, असं जर त्या पुस्तक विक्रेत्याला, गुलाबराव महाराजांच्या भक्ताला वाटत असेल तर ते प्रवचनं देत असताना मी त्यातून पैसा कमवणं हे किती वाईट आहे, हे प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेने चावून सुलाखून पाहिलं पाहिजे. आमचे सुनील दादा याच मार्गातले होते. मागणेनं काही सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनाचा नालो. कधीही त्यांनी त्या मानधनाचा विचार केला नाही. आमच्या अक्का ज्या होत्या त्या अक्का भागवत करायच्या, भागवत सप्ताह करायच्या. जवळपास 400च्या वर भागवत सप्ताह त्यांचे झाले. आणि अक्का त्या काळामध्ये जेव्हा जेव्हा जायच्या तेव्हा एक लोखंडाची पेटी ती डोक्यावर ठेवायची आणि त्या गावात किंवा त्या घरात जाऊन पोचायच्या, त्यांच्याकडे राहायच्या आणि 7 दिवस झाले की मग निघताना म्हणायचे की मला फक्त काही देऊ नका, फक्त 1 रुपयाने नारळ द्या. आमच्या दोघांचे भागवत अक्कांच्याकडे झालं तेव्हा आम्ही अगोदरच त्यांच्यासाठी सगळं नेलं होतं. त्याने ते सगळं पैसे आणि ते सगळं पाहिलं. अरे बापरे, एवढं कशाला आणलं तुम्ही, मला याच्यातलं काहीच नको, फक्त 1 रुपया द्या आणि नारळ द्या. म्हणजे अशी निरीच्छ वृत्ती जी आहे ती माणसाची तयार होण्यासाठी अशा चांगल्या चांगल्या ग्रंथाचा सत्संग लाभला पाहिजे. आणि तो फक्त आपल्यापुरता नाही तर तो आदर्श त्यांनी दुसऱ्यासाठी सुद्धा ठेवला पाहिजे. आता याच सूर्याच्या बाबतीत समर्थ या सांगतात, उष्णप्रकाश तो सूर्याचा, शीतप्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा घात होय. उष्णत्व नसेल तर देहाचा घात होय. कोणाचा जीव गेला तर त्या प्रेताभोवती आपण जेव्हा असतो तेव्हा अधूनमधून त्यांना हात लावून आपण प्रेमाने हात लावतो, पण काही वेळ झाल्यानंतर ते अतिशय थंड लागायला लागतं. म्हणजे उष्णत्व नसता देहाचा घात होय, असा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला आहे, आपणही घेतला असेल.
तो लक्षात घ्या. आणि या कारणे सूर्य बिण सहसा न चले कारण श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. तुम्ही विचक्षण आहात, तुम्ही धूर्त आहात, तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतात. म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही या सगळ्यांचा अनुभव घ्या. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आता असं सांगत असताना पुढे मग ते अजून बऱ्याच गोष्टी सांगतात. या ठिकाणी भगवंताने आधीच एकदा सांगितलेलं आहे, सर्व सांडूनी शोधा मधला ऐसे देवची बोलिला. पण पुढच्या चरणामध्ये आपल्याला सांगतात, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. सगळं सांडा, सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणम व्रज. स्पष्टपणे अर्जुनाला सांगितलं. त्याचाच रूपांतर समर्थाने या ओळीमध्ये केलं. सर्व सांडूनी शोधा मधला ऐसे देवची बोलिला. पण आपण अज्ञानी दरिद्री असल्यामुळे लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. आता भगवंताचा शब्द जर आपण अमान्य केला, त्याप्रमाणे वागलो नाही, तर मग काय होतं ते पुढच्या वेळी सांगतात. म्हणून नाना दुःखे भोगिती सर्व काळ कष्टी होती, मनी सुखाची इच्छिती परी ते कैसे. सुखाची इच्छा करतात, पण ते सुख कसं मिळेल? कारण आपल्याच कर्मामुळे आपल्याला उच्च नीच अशा योनी प्राप्त होत असतात. मग आता सांगतात की एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जेव्हा जातो आपण, तेव्हा लिंग शरीर जे आहे, वासनात्मक शरीर जे आहे, ज्याला कारण देह म्हणतात, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. तर सूक्ष्म देह जो आहे तो या वायुरूप असल्यामुळे तो इकडून तिकडे दुसऱ्या जीवामध्ये प्रवेश करतो, दुसऱ्या मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी तो पुन्हा जीवरूपाने जन्म घेतो. आता जेव्हा नवीन मुलाचा जन्म होतो, एखादा जीव जन्माला येतो, त्यामध्ये भगवंताने प्रवेश केला तरच तो हालायला लागतो. तो काय म्हणतो आपण, त्याला रडायला लागतो. तो रडत नाही तो पण बाकी सगळे काळजीत असतात. पण तो जीव, ते मूल जन्माला आल्यानंतर ते जेव्हा रडायला लागतं तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. म्हणजे एकदा तो रडतो तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि जेव्हा आपण जातो तेव्हा सगळे रडतात. म्हणजे ह्या मधला जो भाग आहे त्यालाच आपण आपलं आयुष्य म्हणतो, त्यालाच आपलं पूर्ण वा ते एकदम काय त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणजे किती कौतुक आपलं त्याचं आणि आपणच करत असतो. पण याच्या उलट जे आहे, देहाचे विस्मरण म्हणजे मृत्यू आणि देहाचे स्मरण होणं किंवा मी देह मी म्हणणं म्हणजे माणसाचा जन्म झाला. आता या ठिकाणी आमचे रघुनाथ स्वामी पसरणीजवळचा वाईटचा जवळ पसरणी मठ आहे, ते म्हणतात की जन्म हाच निर्फळ. जन्म होणं म्हणजेच निर्फळ आहे, पण ते आपण आपल्या कार्याने, आपल्या अनुभवाने, आपल्या पूर्वपुण्याने ते आपण सफळ केलं पाहिजे. आणि पुढे आपण पाहतो गजेंद्राचं आख्यान आहे, जडभरताचं आख्यान आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांना पूर्वजन्म आठवतात. स्वामी विवेकानंद पूर्वजन्मामध्ये सांगताना म्हणतात, मी जे कार्य केले आहे ते माझ्यासारखा विवेकानंद जन्माला येईल तेव्हा त्याच्या लक्षात येईल आणि हे माझं 40 जन्माचं पूर्वजन्माचं सुकृत आहे, म्हणून मी एवढं कार्य करू शकलो. म्हणजे त्यांना मागचे जन्म आठवतात, आजचे आठवतात आणि पुढचेसुद्धा आठवतात. जन्म त्वात्मतया पुंसः सर्व भावेन भूरिद विषय स्वीकृतीं प्राहुर यथा स्वप्न मनोरथाः. मनुष्य जेव्हा नवीन शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो, नवीन शरीराचा स्वीकार केला, तो त्याचा जन्म झाला आणि इकडे जन्म झाल्याबरोबर मागच्या शरीराचा तो त्याग करतो. म्हणजे एका भाड्याच्या घरातून दुसऱ्या भाड्याच्या घरामध्ये जात असतानाची ही अवस्था आहे. आता हे घर आपल्याला सोडायचं असं किंवा तुम्ही सोडा असं जेव्हा मालक सांगतात तेव्हा आपण दुसऱ्या घराचा शोध घेत असतो आणि ते शोध आपला पूर्ण झाला, आता त्यामध्ये जाण्याचं निश्चित झालं, तेव्हा आपण आपल्या मालकाला सांगतात. आणि मग जेव्हा नवीन घरात जातो तेव्हा मागच्या घराचा सगळा विचार, त्याचं प्रेम, त्याच्याबद्दलची आत्मीयता ही सगळी निघून जाते आणि नवीन देहामध्ये माणसाचा जन्म होतो, नवीन जन्म माणसाला प्राप्त होतो. म्हणून नवीन शरीराचा स्वीकार केल्यावर जीव आपण पूर्वीचेच असूनही नव्यानेच उत्पन्न झालो असं समजतो. जसं आपण झोपल्यानंतर स्वप्न पडतं, आपण आपलं नाव गाव सगळं आपल्या जागेपणे आपल्या लक्षात असतं, पण जेव्हा स्वप्नामध्ये आपण दृश्य पाहतो तेव्हा मात्र मी कोण आहे हा विषय आपण विसरून जातो. पण त्याच नंतर जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपण पुन्हा भानावर येतो
आणि सगळं दृश्य जे आपल्या भोवती काळ झोपताना होतं तेच पुन्हा दिसतं आणि मग आपल्या कर्तव्याची आपल्याला सहजपणे जाणीव होते. आता इथे अजून एक गोष्ट खूप छान दिली आहे. जसा दुष्टपुत्राला जन्म देणारा पिता त्या मुलांमुळे लोकांचा शत्रू किंवा मित्र होतो. आता याचं उदाहरण म्हणजे अंगराजा आणि वेनराजा. अंगराजा खूप चांगला होता. परमार्थाला पोषक असा त्याचे सगळे विचार होते आणि त्याच्या पोटी वेनराजाचा जन्म झाला. वेनराजा जन्मल्याबरोबर मोठा झाल्यावर तो म्हणतो की आता सगळं मी राजा आहे आणि राजा हा देशाचा प्रमुख असतो. राजाच्या मनाप्रमाणे सगळ्यांनी चाललं पाहिजे. राजाचीच पूजा केली पाहिजे. त्यामुळे भगवंताची पूजा, जप, जाप जे आहे ते सगळं बंद करा असं वेनाने सांगितलं. आता त्यावेळेस असणाऱ्या ऋषीने पाहिलं की याचं जे बोलणं आहे हे सगळं आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. धर्माने जो नियत मार्ग सांगितला त्या मार्गाच्या विरुद्ध आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या हुंकाराने त्या वेनाला मारून टाकलेलं आहे. हे कथानक आपलं सगळं झालेलं आहे. तसं या ठिकाणी म्हणतात. आणि मग म्हणतात काळाची गती सूक्ष्म असल्यामुळे क्षणोक्षणी प्राण्यांच्या शरीरामध्ये उत्पत्ती आणि नाश होत असतो. मागे पण सांगितलं तसं सेल बायोलॉजी जे आहे आपल्या शरीरामध्ये रोज लाखो सेल्स हे मृत्यू पावतात आणि नवीन नवीन जन्म घेतात. आणि यालाच गीतेमध्ये म्हटलं आहे ऊर्ध्वमूलच आदशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेद. मूळ अर्थ जर पाहिला तर मोठं अश्वत्थाचं झाड आहे. त्याला किती पानं हे सांगता येणार नाही. जे पानं पिकले ते गळून जातात आणि गळून गेले की त्या ठिकाणी पुन्हा नवीन पानं निर्माण होतात. जो रोज त्या झाडाला पाहतो, असं उन्नत असं वृक्ष पाहतो, त्याच्याकडे पाहिल्यावर त्या वृक्षामध्ये काही बदल झाला हे सुद्धा त्याला जाणवत नाही. म्हणजे या ठिकाणी बदल होत आहे हे सुद्धा जाणवत नाही. याचाच अर्थ आपण काय म्हणतो की ते वृक्ष हा सनातन तत्व आहे. तसं आता पुढे सांगतात या शरीराच्या ज्या अवस्था आहेत त्या कोणत्या? तर गर्भाधान, गर्भवृद्धी, जन्म, बाल्य, कुमारावस्था, तारुण्य, प्रौढत्व, म्हातारपण आणि मृत्यू या 9 अवस्था सांगितलेल्या आहेत. निषेक गर्भजन्मानी बाल्य कौमार यौवनम वयो मध्यम जरा मृत्युर इत्यव अवस्थता नव. म्हणजे या सगळ्या जीवाच्या अवस्था 9 अवस्था त्याने दिल्या आहेत. आता जीवापासून वेगळ्या असलेल्या शरीराच्या या अवस्था काल्पनिक आहेत. जीवापासून वेगळ्या म्हणजे आत्म्यापासून वेगळं असणारं हे शरीर. कोणी गेल्यावर आपण म्हणतो त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त हो. आता ती शांती म्हणण्याचा हा प्रघात झाला. त्यांच्या आत्म्याला शांती नाही, तो आत्मा हा शांत स्वरूपच असतो. आत्मा हा सच्चिदानंद स्वरूपापासून निर्माण झालेला आहे. पण ही म्हणण्याची पद्धत आहे म्हणून आपण तसं म्हणतो. जसं झाडाचं बी आहे, ते बी रोवलं तेव्हा ते बी नष्ट होतं आणि त्यातून वृक्ष निर्माण होतो. आणि मग त्याची परिपक्वता पाहिलेला माणूस म्हणतो की यापासून या नवीन रोप तयार झालं, त्याचा जन्म झाला आणि त्याचा त्या झाडाचा विनाशसुद्धा तो पाहतो. तसं या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाचं घेतो. आता आमच्याच बाजूला खिडकी उघडली की पिंपळाचा वृक्ष दिसतो. बाजूच्या घरावर आहे. आता आमचं घर नवीन असल्यामुळे आमच्या घरावर नाही, पुढे आमच्याही घरावर दिसू लागेल. पण तो पिंपळ वृक्ष आता आम्ही 6-7 वर्षापासून पाहतो. तिथले माणसं ते तोडतात. आता तो तोडल्यानंतर काहीच दिसत नाही त्या ठिकाणी. पण पुन्हा काही दिवस झाले की पुन्हा नवीन पालवी दिसते आणि मग पुन्हा ते आता वृक्ष चांगला मोठा व्हायला लागतो. कागविष्टेचे झाले पिंपळ तयासे निंद कोण म्हणे. भगवंताची विभूतीच आहे. अश्वत्थ हीच माझी विभूती आहे. आणि मग पुढे सांगतात की जीव आपल्या कर्मानुसार जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहतो आणि भटकत राहतो. आता जे सात्विक कर्म करणारे आहेत, सत्वगुणप्रधान, सत्वगुणाचा समास जो आहे तो आपण आता खूप चांगल्या उभ्या दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ज्याचं वागणूक असेल तो कर्माच्या आसक्तीने ऋषी आणि देवयोनीमध्ये पुढच्या वेळेस त्यांचा जन्म होतो. ज्याच्या ठिकाणी रजोगुण अधिक आहे तो त्या आसक्तीने मनुष्य होईल किंवा असुर या योनीमध्ये जातो. पण जे तामसी वृत्तीने राहणारे आहेत ते त्या शरीराच्या आसक्तीमुळे भूत, प्रेत, पशु, पक्षी अशा योनीमध्ये जातात. आपले धुंदकारीचं जे आहे जन्म, तो जो प्रेत योनीमध्ये गेला त्याचं कारण आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या वडिलांनासुद्धा ज्याने त्रास दिला, आपल्या आईलासुद्धा ज्याने त्रास दिला
त्याला ही गती प्राप्त झाली. आणि गोकर्णाने त्या गयेमध्ये श्राद्ध केलं तरी याचा उद्धार झाला नाही. म्हणतो की 100 असे श्राद्ध केले तरी माझा जन्म होणार नाही, कारण एवढं माझं पाप आता संचित आहे. आणि त्यामुळे अशा 1, 2, 100 श्राद्धाने सुद्धा माझा उद्धार होणार नाही. मग आता त्यांचा उद्धार कशामुळे झाला, तर तो फक्त या श्रीमद भागवताच्या श्रवणाने त्यांचा उद्धार झालेला आहे. आता याबद्दल जो उद्धार झाला त्याबद्दल एक छानपैकी श्लोकसुद्धा आहे, तो सुद्धा आपण पाहूया या ठिकाणी. श्रीमद भागवताचंच महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या गोष्टीमुळे आता पित्याने पुत्राच्या जन्मावरून आणि पुत्राने पित्याच्या मृत्यूवरून आपल्या जन्ममृत्यूचे अनुमान करावे, असा श्लोक आहे. आत्मना पितृपुत्राभ्याम अनुमेयो भवाप्ययो न भवाप्यय वस्तूनाम अभिज्ञो द्वय लक्षण. म्हणजे पित्याने मुलगा जन्माला आल्यानंतर जी अवस्था असते त्याचा अभ्यास करावा आणि त्या मुलाने पुढे परिपक्व झाल्यावर आपल्या पित्याचा मृत्यू जसा पाहावा आणि तो कसा विनाश आहे आणि जन्मसुद्धा जन्मदुःखाचे कारण, भयाचा डोंगरच चढेना ऐसा समर्थ जे म्हणतात, त्याची प्रतीती दुसऱ्यावरून येते आणि तीच पुन्हा अवस्था आपल्यालाही प्राप्त होणार आहे हे पाहून त्यांनी या देहावरचा भरोसा जो आहे तो हळूहळू कमी करावा. ती आसक्ती त्याने कमी करावी. कारण ज्या झाडाला आपण पाहतो त्या झाडाचं उगम आपण पाहिलं, ते रोप उगवताना पाहिलं आणि पुढे त्याचा नाशसुद्धा आपल्या डोळ्यासमोर झाला. आता अज्ञानी लोक जे आहेत ते मात्र विषयभोगामध्येच आपल्या आनंदात असतात आणि म्हणून ते जन्ममरणाच्या चक्रामध्ये नेहमी फिरत असतात. यथांबसा प्रचलता तरवोपी चला इव चक्षुषा भ्राम्यमाणेन दृश्यते भ्रमतीव भूहू. आता यामध्ये आइन्स्टाईनची थेरी ऑफ रिलेटिव्हिटीसुद्धा यामध्ये समर्थाने किंवा शुकदेवाने सुद्धा म्हणजे आपल्या शुकदेवाने या ठिकाणी सांगितलं. म्हणजे व्यासाने त्याचंसुद्धा वर्णन केलं, जे नंतरच्या हजारो वर्षानंतर आइन्स्टाईनची थेरी आली. ती पूर्वीपासून आपल्याकडे होती. जलाशयामध्ये पाणी हलल्यामुळे त्यामधलं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंबाला आता बाध निर्माण झाली आणि ते सुद्धा हलताना दिसतं. आता वास्तविक पाहिलं तर ते हलत नाही. किंवा आपलेच डोळे आपण जेव्हा फिरवतो तेव्हा पृथ्वीसुद्धा हलताना दिसते. तसं मनातील विचार किंवा स्वप्नात पाहिलेले पदार्थ जे आहेत ते सुद्धा खोटे असतात, हा आपल्याला अनुभव आला पाहिजे. एखादी गाडी स्थिर उभी असते आणि त्याच्या बाजूने दुसरी गाडी जाते, तेव्हा आपण जेव्हा बाहेर पाहतो तेव्हा दुसऱ्या गाडी पाहत असताना ती गाडीसुद्धा धावत आहे असं आपल्याला दिसतं. हीच आपल्या आइन्स्टाईनची थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे. पण या गोष्टी सगळ्या आपल्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये आधीपासून सांगितलेलं आहे. आणि म्हणून उद्धवांना भगवंत उपदेश करतात, तस्मात उद्धव माम भुक्ष्व विषयानस असत इंद्रियही. या नाठाळ अशा इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊ नये. याचाच अर्थ डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. हे जो अभंग आहे अगदी सुंदर असा अभंग आहे. या जीवाला जन्मतःच हे सगळे इंद्रिय प्राप्त झाले आहे. आता त्या इंद्रियाने भगवंताची प्राप्ती करणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते जर मी नाही केलं तर मला अधोगती मात्र निश्चित आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, जीवाची अधोगती असेल किंवा ऊर्ध्वगती असेल ही त्याच्या प्रारब्धानुसार त्याला मिळत असते. आणि मग पुन्हा सांगतात, क्षिप्तो अवमानितो असद्भिही प्रलब्धो असूयेतो वा. की दुर्जन लोक आहेत, त्यांना काही चांगलं झालेलं पाहत नाही. दुर्जनाने मला धक्के मारून हाकललं, माझा अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवलं, उपजीविकेचं माझं साधन काढून घेतलं, अंगावर थुंकले, मलमूत्र विसर्जन केलं, अशा अनेक प्रकारे जरी मला त्रास दिला तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याचं तीव्र इच्छा असते त्याच्या ठिकाणी त्याला त्याच्या विवेकबुद्धीमुळे या अडचणींवर मात करता येते आणि स्वतःचं रक्षण करता येतं. याचा काही अंश आपण
ते जे आता सिरियल चालू आहे कमळी नावाचं, त्यावरून आपल्या लक्षात म्हणजे टी व्ही पाहणं हे वाईट नाही, पण ते पाहत असताना त्यातले प्रसंग पाहत असताना आपल्या ग्रंथाचा अर्थ जर आपल्याला सहजपणे समजत असेल तर ते आपण पाहिलं पाहिजे. पण ही वृत्ती आपण आधी निर्माण केली पाहिजे आपल्यामध्ये. संत एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे, जडभरताचं उदाहरण आहे, रहुगणाचा संवाद जो आहे तो पहा आणि ऋषभदेवाचं आख्यान पहा. या सगळ्यांना समाजाने अनेक प्रकारे त्रास दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घ्या. त्या रेड्याच्या मुखांतून वेद बदलले तेव्हा कुठं त्या ब्राह्मणांना समजलं की हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे आहे. ती रेड्यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या गावालासुद्धा पदयात्रेमध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं. आळेफाटापासून जवळच आहे ते 5-1 किलोमीटरवर. जडभरत आणि रहुगण, जडभरताचं आख्यान जे आहे आणि ऋषभदेव जे आहे त्यांचंसुद्धा असंच की देहाची काहीच आसक्ती नाही, देह जसा असेल तसा असू द्या, पण माझा मन मात्र मी भगवंताला अर्पण केले आहे. त्यामुळे लोकांनी दगड मारले, काहीतरी केलं तर त्याचा त्यांच्या चित्तावर कुठल्याही प्रकारचं ओरखडे किंवा त्या तरंग उमटत नाहीत आणि त्यामुळे ते सगळे मोठमोठे महापुरुष होऊन गेले. श्रेय कामकृच्छ्रगत आत्मानात्म उद्धरेत. आणि मग उद्धव सांगतात, हे ज्ञान मला देण्यामध्ये आपण स्वतःच कुशल आहे. दुर्जनांची अशी कृत्ये मात्र मला मुळीच सहन होत नाही. आता उद्धवाने जसं आपण मनापासून म्हणतो, दुर्जनांनी असं केलं तसं केलं. आजच सकाळी आम्ही पाहत होतो त्या रामदेव बाबाच्या त्या आश्रमामध्ये पतंजलीमध्ये खूप चांगल्या प्रकारे पहलगामचं जे घडलं ते सगळं त्यांनी नाटकाद्वारे खूप छान असं चित्रण केलं. आता ही दुर्जनांची कृत्य जी आहेत ती मला मुळीच सहन होत नाहीत. म्हणून मला असं सांगा की हे सगळं करण्यासाठी ते मी आचरणात आणू शकेल का, असं उद्धव विचारतात. आणि जे आपल्या चरणांना शरण आलेले आहेत आणि भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य विद्वानांनासुद्धा आपले स्वभाव बदलता येत नाहीत. हे खरं आहे का, असं म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. त्याचं उत्तर ते आता पुढच्या अध्यायामध्ये आपण उद्या पाहणार आहोत. तितिक्षु ब्राह्मणाचा इतिहास असा हा भगवंत आता उद्या सांगणार आहेत आपल्याला. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, साधुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जनुमा तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा.
जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा श्रमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. हो धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.